जुनी पेन्शन संघटनेचा एल्गार सरसकट योजना लागू करण्याची मागणी गेल्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दिनांक 4/8/24 रोजी पेन्शन ब्लॅक मार्च मोर्चा स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अमरावती विभागाचे पदवीधर आमदार श्री धीरजभाऊ लिगाडे, श्री शत्रुघ्न बिडकर तसेच बळीराम झांबरे, दीपक बिडकर, रामदास वाघ, अमोल घुगे, गजेंद्र काळे, दिनेश ताडे, निलिमा वैराळे, कल्पना तिरुक, प्रेमकुमार सानप यांनी सहभागी होऊन जुनी पेन्शन करता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। मोर्चात हजारोच्या संख्येने जिल्हाभरातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 नुसार भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करीत जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शहरातील स्वराज्य भवन प्रांगणातून काढण्यात आला होता। एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा देत पेन्शन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी मोर्चातील कर्मचाऱ्यांनी पांढरी टोपी आणि काळे वस्त्र परिधान केले होते। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आले। राज्य पेन्शन संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेन्शन संदर्भामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना संदर्भात भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आले असून शिक्षण, आरोग्य, पोलीस सर्वच विविध क्षेत्रामध्ये सर्वच कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये सहभागी झाले असतील। जवळजवळ 10 ते 15 हजार पेन्शन मिळण्यासाठी या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात गेल्या अनेक दिवसापासून पेन्शन मिळणे संदर्भामध्ये अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, धरणे सुद्धा दिलीत, परंतु शासन जागा झाले नाही। मध्यंतरी शासनाने विधान परिषदेच्या निवडणुका घेतल्या, त्यामध्ये या पेन्शन धारकांनी आपली विधान परिषदेमध्ये जागा दाखवून दिलेलीच आहे, तरी सुद्धा शासनाला जाग आलेला नाही आहे। आता लवकरच विधानसभा निवडणुका सुद्धा होत आहेत आणि पेन्शन धारक मात्र जर त्यांची ही योजना मंजूर झाली नाही तर या निवडणुकीमध्ये फार मोठा परिणाम होऊ शकतो। म्हणून मला शासनाला कळकळीची विनंती आहे की या पेन्शन धारकांना आपण पेन्शन लवकरात प्रयत्न करावा।